पाणी आणते. आई आई काय होतं तुम्हाला? आई आई पाणी प्या. आई पार्वती एक काम कर, त्याला तो आत घेऊन जा. हा आई तुम्ही खोलीत जा. आई तिकडून हात पकड. हा हळू आई पकड ग पार्वती. मोठी सून आणि मोठी नात दोघी गेल्या म्हणून धक्का बसला दिसतोय म्हातारीला. बरंच झालं. पण ही खडूस म्हातारी तर घरी आली. तो गुळाचा गणपती राजन कुठे गेला? आता काय बायकोच्या सगळ्या विधी करून येते की काय? त्यांना फोनच लावून बघते. हॉस्पिटलला कॉल करते. ग्रॅनियाची बहू. आता आपले सगळे दुश्मन डेड झालेले. सो हे सगळं एम्पायर होणार अनिका महाजनचं. आणि या एम्पायरची मी वन अँड ओनली क्वीन होणार. आता इथल्या सगळ्याच गोष्टींवर अनिका महाजन अनिका महाजन अनिका महाजन असंच फक्त नाव असणार आहे. आणि जे काही अनिका महाजन म्हणेल सगळं तसंच होणार. आई आई खूप गोंधळ झालाय. काय? आपण पूर्ण फसलोय. मॉम फसलो काय बोलते? आपण विनर झालोय विनर. चेहरा काय एवढा घाबरलेला आहे? काय झालंय ते सांगशील का जरा? आई राजनची खोटी मुलगी मेली पण ती गौरी जिवंत आहे. काय हो. काय बोलतेस तू? शुद्धीत आहेस का? मॉम काय कायम काय बॅड न्यूज घेऊन यायचं असतं का तुला? आणि हे पॉसिबल नाहीये. हे पॉसिबल आहे कारण मी हॉस्पिटलमध्ये स्वतः फोन केला होता इन्फॉर्मेशन काढायला. ती मुलगी मेली आहे आणि ती त्यांचीच मुलगी आहे हे मायलेकांना पटलंय. पण ती गौरी ऍक्सिडेंट मध्ये वाचली. तिची ट्रीटमेंट चालू आहे. हे काय भलतच होऊन गेलं. आता जर का समजा ही गौरी वाचली तर ती राजनला सगळ्या गोष्टी सांगणार, माझ्याबद्दल सांगणार, म्हणजे माझंच भांड फुटणार. हे म्हणजे पुन्हा आपल्याला पनिशमेंट मिळणार का? पनिशमेंट? आता सरळ जेल होणार. कळलं? व्हॉट? जेल? नाही 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 नाही. आय डोंट वॉन्ट गो टू जेल. मी जेलमध्ये नाही जाऊ शकत. ग्रॅनी आजी काहीतरी कर. मला जेलमध्ये नाही जायचंय. गप्प बस प्लीज. शांत हो. हो हो तू पण एवढा त्रास करून घेऊ नको. आणि कोणी जेलला वगैरे काही जाणार नाहीये रजा. मी आहे ना. शांत शांत राहा. हॅलो. हा हा मी बोलते. पत्ता पाठवते. काम तमाम झालं पाहिजे. कळलं? लक्षात ठेव. चिडली नाहीस ना माझ्यावर? हा गौरी जे पुढे घडलं ते ते माझ्या हातात नव्हतं असं समज ना. प्लीज प्लीज असं समज ना. माझ्या माझ्या मनात फक्त तू आहेस आणि फक्त तूच असशील गौरी. तूच असशील. दुसरं कोणी नाही. सर सर तुम्हाला आता बाहेर थांबावं लागेल. मी गौरीला सोडून कुठेही जाणार नाही. आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो. मी नाही सोडून जाणार गौरीला. कुठे नाही जाणार. सर मी समजू शकते पण आम्हाला त्यांच्या काही टेस्ट करायच्या आहेत आणि जास्त वेळ एवढं बोलत बसणं त्यांच्यासाठी ठीक नाहीये आणि ते अजून स्टेबलही नाहीत. प्लीज थोडा त्यांना आराम करू द्या. गौरी मी बाहेरच आहे. हा हा जात नाहीये कुठे.
त्यांच्या जाण्यानं राजन काका एवढं ढासळल्यात, तर अन्नपूर्णा आजींचं काय झालं असेल? त्यासनी तर लईच दुःख झालं असेल. गेली 17 वर्ष ज्या नातीची वाट बघितली, उपास तापास केलं, देवानं नवस केला, त्यांच्या श्रद्धेचं हे असं फळ का दिलं असेल देवानं? का देवा, का केलंस तू असं? कमळे, डॉक्टरांशी बोलणं झालं माझं. ते डिस्चार्जची प्रोसेस सुरू करतात आजोबांची. मी आलो. आता हे ऋषी सरसने सांगू का नको? नाही, नको. आजोबांच्या पुढ्यात काय बोलायलाच नको. राजन काका नाही तर अन्नपूर्णा आजी त्यासने जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील. खरं अन्नपूर्णा आजी, त्यांची अवस्था काय झाली असेल?